मनात माणुसकीचा ओलावा, हृदयात सर्वसामान्यांबद्दलची आस्था, डोक्यात समाजकारणाचे विचार, मनगटात जिद्द आणि चिकाटी आणि डोळ्यात आभाळ कवेत घेण्याची स्वप्न. युवकांनी ठरवलं तर विधायक आणि सकारात्मक दृष्टीनं सामाजिक कार्याचा डोंगर कसा उभा राहू शकतो हे धनंजय महाडिक युवा शक्तीनं दाखवून दिलंय. गेल्या 8 वर्षात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात युवा शक्तीनं राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे समाजाच्या प्रत्येक स्तरावर युवा शक्ती एक आश्वासक स्वयंसेवी संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. पाहुयात धनंजय महाडिक युवा शक्तीच्या विविध उपक्रमांचा हा यशस्वी प्रवास. 2005 साली जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचं आसमानी संकट आलं त्यावेळी धनंजय महाडिक यांनी युवकांना संघटित केलं आणि माणुसकीला साथ घातली. त्यातूनच युवा शक्ती आकाराला आली. 2005 सालच्या महापुरात धनंजय महाडिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं मदत कार्य आजही लाखो मनात टिकून आहे. शेकडो टन धान्य, चपाती भाजी, तिखट, मीठ, तेल, बिस्किट, ब्रेड, कपडे, ब्लँकेट्स, जनावरांना चारा, रॉकेल, मेणबत्त्या अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरात अडकलेल्या लोकांना पुरवठा केला. कधी छातीभर पाण्यातून तर कधी कोसळणाऱ्या पावसातून मार्ग काढत पूरग्रस्तांच्या घरापर्यंत जाऊन धनंजय महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माणुसकीचा हात दिला. इतकंच नव्हे तर पुरात पडलेल्या ढासळलेल्या घरांची पुन्हा बांधणी करून दिली. तिथूनच धनंजय महाडिक युवा शक्तीची ताकद आणि ओळख साऱ्या महाराष्ट्राला झाली. होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत यासाठी धनंजय महाडिक यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून गुणवंत विद्यार्थ्यांना वही, गणवेश वाटप उपक्रम वर्षानुवर्ष राबवला. शिवाय दरवर्षी काही होतकरू मुलांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतलं जातं. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह एकूणच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उत्तम राहण्यासाठी युवा शक्तीच्या वतीनं वेळोवेळी आणि ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं आहे. तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि आवश्यकतेनुसार औषधांचं वाटप करून युवा शक्तीनं आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांचा हजारो नागरिकांनी लाभ घेतलाय. आरोग्य संवर्धनाच्या अभियानातील युवा शक्तीचा योग शिबिराचा उपक्रम अतुलनीय आहे. संपूर्ण जिल्ह्यात अनेक ठिकाणी 3 ते 7 दिवसांची योग शिबिरं आयोजित करून निरोगी समाज घडवण्याचा युवा शक्तीचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी पोटी झोपता कामा नये या तळमळीच्या भावनेतून युवा शक्तीनं फूड बँक उपक्रम सुरू केलाय. समाजातील संवेदनशील आणि दातृत्वशील लोकांच्या सहभागातून फूड बँक उपक्रम यशस्वी ठरलाय. स्वतः धनंजय महाडिक आणि त्यांचे मित्र स्वकीय फूड बँकेसाठी सक्रिय सहभागी असून त्यातून ही संकल्पना यशस्वी बनली आहे. ज्येष्ठ नागरिकांना दातांचं दुखणं प्रचंड त्रासदायक ठरतं. दातांअभावी आहार घेण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडू शकतं. पैशाअभावी योग्य ते दंत उपचार घेता येत नाहीत. त्यासाठी धनंजय महाडिक युवा शक्तीनं पुढाकार घेऊन कवळी वाटप योजना सुरू केली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला असून युवा शक्तीला अंतःकरणपूर्वक आशीर्वाद दिलेत. अपंग बांधवांना समाजात सन्मानानं जगता यावं, त्यांना शारीरिक व्यंगावर मात करता यावी यासाठी युवा शक्तीच्या वतीनं अपंग बांधवांना विविध प्रकारच्या साहित्याचं वितरण करण्यात येतं. कृत्रिम पाय, हात, व्हीलचेअर, कुबड्या, वॉकर असं साहित्य गरजू अपंग बांधवांना देऊन युवा शक्तीनं आपली संवेदनशीलता आणि सामाजिक भान दाखवून दिलंय. धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडीच्या वतीनं समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी मोफत आरोग्य आणि उपचार शिबिरांचं आयोजन करण्यात येतं. घरेलू मोलकरणी, हमाल, बांधकाम मजूर, फेरीवाले, रिक्षावाले, ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी अशा विविध घटकांसाठी सातत्यानं आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात येतात, ज्यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शनही करण्यात येतं. शिवाय किमान अत्यावश्यक औषधं मोफत दिली जातात. युवा शक्ती महिला आघाडीच्या वतीनं फक्त महिलांसाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला जातो. या उपक्रमाला जिल्ह्यातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. या उपक्रमाद्वारे शेकडो बाटल्या रक्त जमा होतं, ज्याचा उपयोग अनेक गरजू रुग्णांना झालाय.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शेळी पालन व्यवसाय आधारभूत ठरतो। या अंतर्गत धनंजय महाडिक युवा शक्ती मार्फत गरीब कुटुंबातील महिलेला एक शेळी मोफत दिली जाते। दूध आणि खत निर्मितीच्या दृष्टीनं शेळी पालन व्यवसाय फायदेशीर ठरतो। आजवर जिल्ह्यातील सुमारे 5000 महिलांना अशा पद्धतीनं शेळी वाटप करून त्यांना कृषीपूरक व्यवसाय करण्यासाठी मदत केली आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी युवा शक्ती महिला आघाडीच्या वतीनं नियोजनपूर्वक प्रयत्न केले जातात। शिलाई हा तसा महिलांचा पारंपरिक आणि आवडीचा उद्योग। नेमकी हीच भावना ओळखून युवा शक्तीच्या वतीनं अनेक गोरगरीब महिलांना शिलाई मशीन मोफत देण्यात आली। त्यामुळे घर बसल्या महिलांना शिलाईची कामं करता येऊ लागली आणि आर्थिक उत्पन्नाचा एक स्रोत तयार झाला। युवा शक्तीच्या या उपक्रमामुळे अनेक संसारांना आर्थिक हातभार लागला। धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने राबवलेला हा उपक्रम सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी जणू आधारवडच ठरला। 10वी आणि 12वी परीक्षेत नापास झालेल्या मुलांसाठी मोफत शिक्षण देणाऱ्या आधार शाळेनं जिल्ह्यातील हजारो मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ केली। नापासांची आधार शाळा हा अभिनव उपक्रम युवा शक्तीनं संपूर्ण जिल्ह्यात राबवला। सौभाग्यवती अरुंधती धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेची स्थापना झाली। महिलांची सर्वांगीण उन्नती, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याचा कानमंत्र या संस्थेतून दिला जातो। शिवाय महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात। स्त्रियांमधला आत्मविश्वास बळकट करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करणं, राज्य आणि देशभरातील नामवंत उद्योजक महिलांची व्याख्यानं, चर्चासत्र घडवून आणणं, नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना उत्तेजन देणं, सभासदांना मोफत स्टॉल देणं अशा उपक्रमांमधून महिलांची आर्थिक प्रगती आणि मानसिकता बदलण्याचं काम भागीरथी महिला संस्था करतेय। वयात येणाऱ्या मुलींच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांबाबत मार्गदर्शन करणारा कळी उमलताना हा कार्यक्रम धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाभर राबवण्यात येतोय। या अंतर्गत शहर आणि ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयात विशेष मार्गदर्शनपर शिबिरं आयोजित केली जातात, ज्यामध्ये महिला समुपदेशक डॉक्टर यांची उपस्थिती असते आणि 12 ते 15 वयोगटातील मुलींच्या मनातील अनेक शंकांचं शास्त्रीय पातळीवरती निरसन केलं जातं। शारीरिक आरोग्य संवर्धन आणि मानसिक आधार अशा दोन्ही दृष्टिकोनातून हा उपक्रम शाळा महाविद्यालयातील मुलींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरला आहे। महिलांसाठी विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याच्या प्रशिक्षण उपक्रमांतर्गत आजवर जिल्ह्यातील सुमारे 60,000 महिलांना विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे। त्यामध्ये मेणबत्ती, अगरबत्ती, पणत्या, सेंट आणि रूम फ्रेशनर, फिनेल आणि बॉबिन्स उद्योग, द्रोण, पत्रावळी, पर्सेस तयार करणं, फोटो लॅमिनेशन, पापड, लोणची, मसाले, स्क्रीन प्रिंटिंग आणि फॅशन डिझायनिंग कोर्स, ब्युटी पार्लर्सचे बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स अशा अनेक प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं। उद्योजक महिला घडवण्याच्या दृष्टीनं युवा शक्तीचा हा उपक्रम अत्यंत यशस्वी आणि व्यापक ठरलाय। दरवर्षी जानेवारी महिन्यात भीमा फेस्टिवल अंतर्गत अनेक स्पर्धा उपक्रम आयोजित केले जातात। त्यामध्ये रंग उमलत्या मनाचे ही शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी पाककला, पुष्परचना, रांगोळी, मेहंदी यांच्या स्पर्धा, शालेय स्तरावर शिष्यवृत्ती स्पर्धा, खासबाग मैदान इथं 2 दिवसाचा सांस्कृतिक कार्यक्रम असलेला भीमा फेस्टिवल असे उपक्रम घेतले जातात। याशिवाय मॅरेथॉन, कबड्डी, क्रिकेट, शरीर सौष्ठव स्पर्धांचेही ठिकठिकाणी आयोजन केलं जातं। भीमा फेस्टिवल म्हणजे समाजातील सर्व स्तरांना सामावून घेणारा सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय उपक्रम आहे। शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी भीमा कृषी प्रदर्शन आयोजित केलं जातं। शेतीविषयक अवजारं, वाहनं, बी बियाणं, खतं, औषधं, शेतीमधले प्रयोग, जातिवंत पशुपक्षी, शेतीपूरक व्यवसाय यांची इत्यंभूत माहिती भीमा कृषी प्रदर्शनातून मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या बरोबरीनं विद्यार्थी आणि नागरिकही या प्रदर्शनाला आवर्जून भेट देतात। पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं असं भीमा कृषी प्रदर्शन म्हणजे बळीराजासाठी जणू पर्वणीच। विविध तज्ञांची व्याख्यानं, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मोफत झुणका भाकरी वाटप, महिला बचत गटांचे विविध खाद्यपदार्थांचे आणि हस्तकलांचे मोफत स्टॉल्स,
याहीमुळं भीमा कृषी प्रदर्शन वैशिष्ट्यपूर्ण ठरलं आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखत मराठमोळ्या लोककला जतन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडीच्या वतीनं झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली जाते. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेला महिला भगिनींचाही अफाट प्रतिसाद मिळतो. झिम्मा फुगडी, काटवटकाणा, छुईफुई, घागर नाचवणं, सूप नाचवणं, उखाणे यासारख्या पारंपरिक खेळ आणि लोककलांचं संवर्धन करतानाच महिलांच्या सुप्त कलागुणांनाही वाव दिला जातो. त्यामुळेच दरवर्षी या स्पर्धांना महिला भगिनींचा प्रतिसाद वाढतो आहे. भारतीय संस्कृती जपतानाच युवा पिढीमध्ये संघटन कौशल्य, शारीरिक बळ, खिलाडू वृत्ती वाढवण्यासाठी युवा शक्तीचा दहीहंडी हा उपक्रम प्रचंड यशस्वी आणि प्रसिद्ध ठरलाय. पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातली सर्वात मोठी दहीहंडी असलेल्या युवा शक्ती दहीहंडीनं प्रचंड लोकप्रियता मिळवून गर्दीचे विक्रमी उच्चांक प्रस्थापित केलेत. दरवर्षी युवा शक्ती दहीहंडीची बक्षिसाची रक्कम आणि लोकप्रियता वाढत असून कोल्हापूरच्या क्रीडा आणि सांस्कृतिक पटलावरचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून युवा शक्ती दहीहंडी मान्यता प्राप्त आहे. 2013च्या मार्च ते मे या कालावधीत निम्म्या महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाला मदत करण्यासाठी युवा शक्ती ही पुढे सरसावली. दुष्काळग्रस्त भागासाठी जनावरांना चारा, लोकांसाठी धान्य, पाणी साठवण्यासाठी सिंटेक्सच्या टाक्या, छावण्या उभ्या करण्यासाठी शेडनेट कापड असं साहित्य कोल्हापुरातून रवाना करण्यात आलं. सांगली, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील जनतेला युवा शक्तीनं आपलंसं मानलं आणि त्यांना वेळोवेळी ही रसद पुरवून मानवतेचा धर्म जपला. धनंजय महाडिक युवा शक्तीचे हे सारे उपक्रम लोकसहभागातून आणि तुमच्यासारख्या सुज्ञ आणि जाणकार मंडळींच्या पाठबळावर यशस्वीपणे सुरू आहेत. आजचा युवक संस्कारक्षम, निर्व्यसनी, विधायक विचार करणारा आणि सकारात्मक ऊर्जा असलेला असावा यासाठी धनंजय महाडिक युवा शक्तीचा मनापासून प्रयत्न सुरू आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय. म्हणून तर आजवर युवा शक्तीचा प्रत्येक उपक्रम यशस्वी झाला, लोकप्रिय झाला. आपणा सर्वांच्या आशीर्वादामुळं आणि पाठबळामुळं धनंजय महाडिक युवा शक्ती ही देशातील सर्वोत्तम संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.